नमस्कार, वीणाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला तर मला आज मी झटपट अशी पटकन अगदी 5 मिनिटात तयार होणारं भरलं वांग कसं आपण तयार करू शकतो ती रेसिपी दाखवते। तर इथे बघा, ही आमच्या गावची वांगी आहेत, गावठी वांगी। जास्तीच्या माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ह्याच वांग्याच्या दिसतील, कारण हे वांग आहे ना ते कडवट येत नाहीत। काही मार्केटमध्ये जी वांगी येतात ती थोडी कडवट लागतात, त्याच्यामुळे माझ्या मुलांना आवडत नाही। तर मला जर आमच्या गावची वांगी मिळाली तर लगेचच मी खरेदी करते त्याला, कारण ही चवीला अप्रतिम असतात आणि माझ्या सगळ्या रेसिपी ह्याच वांग्याच्या आहेत, जास्तीच्या तुम्हाला दिसतील। तर इथे बघा, वांगी आपण देठ काढून घेतलीत, पण मी एकाच वांग्याचं देठ काढले, सॉरी असं सांगेन तुम्हाला। पण देठ काढलेली वांगी मला जास्त आवडतात, कारण मला असं वाटतं की आपण जो मीठ मसाला जो लावतो किंवा वांग्यामध्ये टाकतो तो थोडाफार देठात वेस्ट होतो, कारण देठ तर आपण खात नाही, तो काढून टाकतो। तर इथे बघा, फोडणीमध्ये कांदा छान असा परतून घेतलाय मी। ही रेसिपी तुम्हाला एका पॅन कुकरमध्ये दाखवते। त्यानंतर आमचं जे मालवणी वाटण आहे ते टाकलंय, तेही छान असं मी परतून घेतलंय बघा। आणि आपल्या मालवणी वाटणामध्ये कांदा, खोबरा, आला, लसूण, मिरी सगळं भाजलेलं आहे। कोथिंबीर सुद्धा आपण कोथिंबीरीचे देठ भाजून घातलेले, थोडं आपण शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकतोय आणि याच्यात आपण हळद आणि आपला मालवणी मसाला टाकून छान फोडणी परतून घेणार आहोत। आणि आपली ही फोडणी करपू नये म्हणून आपण थोडंसं ह्याच्यात पाणी सुद्धा टाकणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे बघा, मी मालवणी मसाला टाकला आणि छान अशी फोडणी परतून घेते। आता आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकूया, जेणेकरून आपली फोडणी करपू नये म्हणून। तसंही मी जास्तीच्या सगळ्या रेसिपींमध्ये तेल हे कमीच वापरलेले आहे आणि मी तेल कमीच वापरते, त्याच्यामुळे फार अशी तर्री दिसत नाही। पण जेवण तर आमचं मालवणी मसाल्याचं असल्यामुळे अगदी चवीला अप्रतिम असतं। तर इथे बघा, वांगी मी अशी कट केली आहेत, भरत राहिले नाहीये मी, त्याच्यासाठीच मी तुम्हाला असं म्हटलंय की मी तुम्हाला 5 मिनिटात भरलं वांग कसं तुम्ही बनवू शकता, म्हणजे तुम्हाला डब्याला वगैरे द्यायला सोपं जाईल। तर अशी वांगी कट करून घ्यायची आणि मसाल्यामध्ये चांगली अशी परतून घ्यायची। तुमच्याकडे वेळ नसेल तर, सकाळच्या घाई गडबडीत तसाही प्रत्येक माणसाकडे वेळ नसतोच, तर त्यावेळेस जर तुम्ही अशी रेसिपी केलात तयार तर पटकन तुम्ही डब्बा तयार करू शकता। तर छान असं बघा, आपण हे वांग परतून घेतलं। तर शिजण्यासाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे, ते टाकूया। मीठ वगैरे आपलं सगळं टाकून झालेलं आहे याच्यामध्ये। तर तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे, किती घट्ट पातळ पाहिजे, किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका याच्यात। तसंही वांग शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी थोडंच पाणी टाकले। इथे वाफेवर सुद्धा वांग शिजतंय। तर आपण कुकर आता बंद करणार आहोत आणि कुकरची एकच शिट्टी करणार आहोत आपण, आणि मग कुकरला खोलणार आहोत। आणि तुम्हाला तसंही माहिती आहे की एका शिट्टीमध्ये अगदी वांग मस्तपैकी शिजणार आहे आपलं। तर इथे मी कुकर बंद केलाय आणि आपला कुकर बघा तयार झालाय, थंड सुद्धा झालाय, एक शिट्टी होऊन गेलीये आणि छान असा बघा मीठ मसाला वगैरे चांगला लागलाय। तर्री पण आपल्याला जेवढी पाहिजे या वांग्यावर तेवढी आलेली आहे, बस झालं। जास्त तेलकट खायचंच नसतं, तेल चांगली नसतात, त्याच्यामुळे कमी तेल वापरायचं। आणि ही जी वांगी आहे ती अगदी चवीला अप्रतिमच बनलेली। वरून आपण कोथिंबीर टाकतोय आणि एका प्लेटमध्ये घेतोय। तर असं झटपट 5 मिनिटात तुम्ही भरलं वांग तयार करू शकता। धन्यवाद।